मित्रा नमस्कार. कधी विचार केलाय आपण ज्या भूमीत जन्म घेतो, ज्या मातीत आपलं पहिलं पाऊल पडतं आणि ज्या भाषेत आपण पहिल्यांदा आई हा शब्द उच्चारतो, ती भाषा म्हणजे आपली मराठी. हो, आज आपण याच आपल्या आईबद्दल, आपल्या मराठीबद्दल बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मराठी रंगमध्ये. हो, ही फक्त एक भाषा नाहीये, ही आपली ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ती गर्जना आहे, संत तुकारामांच्या अभंगांमधली ती गोडी आहे आणि पु ल देशपांडे यांच्या विनोदाचा तो आत्मा आहे. मग प्रश्न येतो की आपल्या या भाषेला जपायचं कसं? त्यासाठी रस्त्यावर उतरून मोठमोठी आंदोलनं करायची गरज नाहीये. खरा बदल आपल्यापासून सुरू होतो, अगदी आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून. चला एक क्षण थांबूया आणि स्वतःच्या मनाला एक प्रामाणिक प्रश्न विचारूया. मी माझ्या मराठीसाठी, माझ्या ओळखीसाठी रोज असं नेमकं काय करू शकतो? याचं उत्तर खरं सांगतो आपल्या प्रत्येकाकडे आहे. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घरात मराठी, मनात मराठी. आपण बाहेरच्या जगात कितीही भाषा बोलू, काही हरकत नाही, पण आपलं घर, आपल्या घरात आपल्या मुलांशी आपण मराठीतच बोललं पाहिजे. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक मोठी क्रांती ही आपल्या घराच्या उंबरठ्यापासूनच तर सुरू होते. आता दुसरी गोष्ट जी आजकाल आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलीये, तो म्हणजे आपला मोबाईल. आपण रोज कितीतरी तास या स्क्रीनवर घालवतो, बरोबर? मग का नाही आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून, आपल्या मेसेजेसमधून अभिमानाने मराठीचा वापर करायचा? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लिपी जपली की भाषा आपोआप जपली जाते. तिसरी सवय तर इतकी सोपी आहे, पण तिचा प्रभाव प्रचंड मोठा आहे. दररोज फक्त 10 मिनिटं मराठी वाचन. हो, फक्त 10 मिनिटं. ह्यासाठी काही मोठे मोठे ग्रंथ वाचायची गरज नाहीये. एखादा लेख वाचा, एखादी कविता वाचा, काहीही चालेल. वाचन हे भाषेसाठी अन्नासारखं काम करतं. ते आपल्या भाषेला नेहमी जिवंत ठेवतं. आणि चौथा बदल आहे आपल्या रोजच्या बोलण्याचा, आपल्या मराठी शब्दांचा सन्मान. ही गोष्ट फक्त शब्द बदलण्यापुरती मर्यादित नाहीये, तर हा आपल्या भाषिक स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आपली भाषा कोणत्याही बाबतीत कमी नाहीये, याचा विश्वास आपण बाळगला पाहिजे. बघा ना, सॉरी मांडण्याऐवजी माफ करा आणि थँक्यू ऐवजी धन्यवाद म्हणायला किती सहज आणि आपलं वाटतं. हे बदल खूप छोटे आहेत, पण यातून दिसणारा स्वाभिमान खूप मोठा आहे. पाचवा आणि खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्या पुढच्या पिढीसाठी. आपल्या मुलांना कथा सांगा. रात्री झोपताना त्यांच्या हातात मोबाईल देण्याऐवजी त्यांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची, आपल्या संतांची गोष्ट सांगा. कारण ह्याच कथांमधून आपण आपला खरा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे सोपवत असतो. आणि शेवटचा 6वा मुद्दा जो आपल्या कामाशी जोडलेला आहे, आपल्या कामात मराठीचा वापर. आपण कोणीही असू, एक दुकानदार असू, शिक्षक असू किंवा ऑफिसमध्ये काम करत असू, जिथे कुठे शक्य आहे तिथे मराठीचा वापर करूया. आपलं रोजचं कामच आपल्या भाषेची सर्वात मोठी सेवा बनू शकतं. मित्रा, एक गोष्ट आपण सगळ्यांनी मनात पक्की ठेवली पाहिजे. मराठी धोक्यात आहे, मराठीचं काय होणार असं बोलणं खूप सोपं आहे. पण भाषा वाचवण्याचं काम कुठलंही सरकार करत नाही. भाषा ती बोलणारी माणसंच वाचवतात, म्हणजे आपण. ही जबाबदारी पूर्णपणे आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. आणि ही जबाबदारी सामूहिक नाही तर वैयक्तिक आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला हे सांगितलं पाहिजे की हो, ही जबाबदारी माझी आहे. यासाठी आपल्याला प्रेरणा शोधायला बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. ती प्रेरणा, ती शक्ती आणि ते उत्तर सगळं काही आपल्या आतच आहे. तर मग चला, आजपासून अगदी याच क्षणापासून एक पक्का निर्धार करूया. स्वतःच्या मनाला पुन्हा एकदा विचारूया, मी माझ्या मराठीसाठी काय करणार? आणि हो, फक्त विचार करून थांबू नका. उत्तराला कृतीची जोड द्या. सुरुवात माझ्यापासून, सुरुवात आपल्यापासून. जय हिंद, जय महाराष्ट्र.